नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीप्रसंगी विशेष सूत्रसंचालन कसे करावे याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल की निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. एक कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा जिच्या रोमात होती भिनली, रयतेच्या कल्याणासाठी जिने आपली हयात वेचली, न्याय आणि धर्माची जी होती चालती बोलती मूर्ती, अशा अहिल्ये मातेची चराचरात पसरली आहे कीर्ती. उपस्थित सन्माननीय विचारपीठ, वंदनीय गुरुजन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना सस्ने नमस्कार. आज आपण एका महान शिवभक्त आणि कुशल समाज आणि राजकारणी म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या अफाट कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी एकत्र जमलो आहोत. 2. अध्यक्ष निवड. सभेला योग्य दिशा मिळावी म्हणून हवा एक उत्तम मार्गदर्शक. अध्यक्षांच्या विचारांनी सभेचं रूप ठरेल अधिकच आकर्षक. म्हणून मी टिंबटिंब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची अध्यक्ष निवड व अनुमोदन द्यावे. उदाहरणार्थ, कोणताही कार्यक्रम शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी मी आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक यांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची नम्र विनंती करतो. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या प्रस्तावाला आनंदानं अनुमोदन द्यावं. 3. दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन. अज्ञानाचा अंधार दूर करण्या प्रज्वलित करूया हा ज्ञानाचा दिवा. अहिल्या मातेच्या चरणी लीन होऊन मागूया विचारांचा नवा ठेवा. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलनानं करत असतो. मी अध्यक्ष महोदय आणि विचारपीठावर सर्व मान्यवरांना विनंती करतो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या प्रतिमेचं पूजन करावं. या दिव्याच्या साक्षीतून आपण त्यांच्या सात्विक आणि करुणामयी विचारांचं स्मरण या निमित्तानं करणार आहोत. 4. स्वागत व सत्कार. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती, म्हणून पुष्पगुच्छ देऊन सन्मान त्यांचा करूया. आज आपण निश्चिती कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांचा सन्मान संयोजकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. उदाहरणार्थ, अहिल्याबाईंनी नेहमीच गुणवंतांचा आणि विद्वानांचा आदर केला आणि याच परंपरेचं स्मरण करून मी संयोजकांना विनंती करतो की त्यांनी मंचावरील सर्व मान्यवर आणि पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करावं. 5. प्रास्ताविक. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे हे प्रास्ताविकातून निवेदकानं व्यवस्थितरित्या मांडावं. पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या कार्याचं महत्व प्रत्येकाच्या मनात नक्कीच बिंबेल. इतिहासाची सुवर्ण पाने आज आपण नव्यानं वाचूया. त्यांच्या अफाट कर्तृत्वाला पुन्हा एकदा मानाने वंदूया. आपल्या शाळेचे सन्माननीय श्री शिवाजीराव जाधव यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. 6. विद्यार्थी भाषणे. तरुणाईच्या सळसळत्या रक्तात भिनू दे अहिल्या मातेची शिकवण. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शब्दात दिसू दे त्यांच्या विचारांचे साठवण. भावी पिढीला प्रेरणा देणारा हाच एक खरा महान विचार त्यांच्या ओजस्वी भाषणातून घडेल नवा आणि सुंदर चमत्कार. अहिल्याबाई एक अत्यंत चतुर मुत्सद्दी राजकारणी होत्या. त्यांचं हेच राजकीय चातुर्य आणि विचार ऐकण्यासाठी मी आपल्या पहिल्या विद्यार्थ्यास त्यांचं मनोगत मांडण्यासाठी मंचावर आमंत्रित करत आहे. 7. मान्यवरांची भाषणे. अनुभवाच्या गाठोड्यातून मिळेल आपल्याला नवे आणि सखोल ज्ञान. मान्यवरांच्या शब्दांनी वाढेल अहिल्या मातेचा आज अधिक सन्मान. मी टिंबटिंब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले विचार मांडावेत. 8. अध्यक्षीय भाषण. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना वेद लागतात ते अध्यक्षीय भाषणाचे. त्यांच्या शब्दातून उलगडतील अनेक अर्थ या भव्य आणि दिव्य सुंदर कार्यक्रमाचे. विचारांचे अमृत पिऊन आपण सर्वजण होऊया आज धन्य. अहिल्या मातेचं हे महान कार्य खरोखरच आहे अतिशय सुंदर. प्रमुख पाहुण्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला लाभले. आता या सर्व विचारांचा गोषवारा आणि कार्यक्रमाचे फलित मांडण्यासाठी मी टिंबटिंब यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण व्यक्त करावं. आणि शेवटी 9. आभार प्रदर्शन. कृतज्ञतेच्या सुंदर भावनेनं मानूया सर्वांचे आज आपण आभार. तुमच्या या अनमोल उपस्थितीनंच वाढला आहे या जयंतीचा सुंदर आभार. म्हणून अहिल्या मातेंच्या विचारांचा वसा असाच आपण पुढे चालू ठेवूया.
पुढच्या वर्षी याच उत्साहात आपण सर्वजण पुन्हा एकदा नक्कीच भेटूया. कोणत्याही चांगल्या कार्याची सांगता कृतज्ञता व्यक्त करूनच होते. अहिल्या मातेचा विचार आचरणात आणूया, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. मी सर्व मान्यवर गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांचं मनापासून आभार व्यक्त करत आहे. अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. भारत माता की जय. पुण्यश्लोक अहिल्या मातेचा विजय असो. ही माहिती मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? तर व्हिडिओ आवडला असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा. भेटूया नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.